हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे सफला एकादशी, तर त्यामुळं सकाळी सकाळी लवकर पूजा करून घेतली. दररोज तर काय माझी पूजा लवकर होत नाही, उशीरच होतो पूजा करायला. पण आज म्हणलं की आज एकादशी आहे, त्यामुळं म्हणलं की आज म्हणलं उशीर न करता लवकरच पूजा करावी, त्यानंतर मग बाकीची कामं करावीत. तर आज संडे असल्यामुळं खुशीसुद्धा घरीच होती. दादू झोपलेला होता आणि तेवढ्यात रिया उठली. तर येते वेळेस आईंनी रियाला अशी टोपी, याला काय म्हणतात ते काय मला माहीत नाही, पण याचा ट्रेंड खूप जास्त सुरू आहे, त्यामुळंच आई तर ही रियासाठी आणली होती. तर रियानं सुद्धा घातली, ती खूप खुश झाली. तिची रिॲक्शन तुम्ही पाहिलीच असेल. त्यानंतर म्हणलं की चला मी पण घालून बघते कशी दिसते कशी नाही. मला रील्ससुद्धा काढायची, माझी नाही काढायची तर रियाची रील्स काढायची आहे. तर आज तर तिचा काही मूड नव्हता, त्यामुळे तिची काही रील्स काढली नाही. पण तेवढ्यात संध्याकाळ झाली. तर संध्याकाळचं आमचं हे असं रुटीन असतं पूजेचं. काही नाही, देवाला दिवा जरी लावायचा म्हणलं की हे दोघं जण लगेच येतात आणि ह्यांचं हे जे जे सुरूच राहतं. तर पूजा करायचं म्हणलं की लगेच हे दोघंही येतात आणि माझ्याजवळ बसतात. कारण आणि त्यांना जर म्हणलं की श्री स्वामी समर्थ म्हणा, तर ते लगेच टाळ्या वाजवतात. जे करा म्हणलं की दोघंही देवाच्या पाया पडतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर लेकरांना लावल्या तर ते आपोआप शिकतात, कारण की लहान लेकरंही मोठ्यांचंच अनुकरण करत असतात. तर तुम्हाला रियाचा एक किस्सा सांगते. तर रिया सकाळी सकाळी उठते आणि देवासमोर जर आरती किंवा धूपदाणी काही पण असेल ती घेते आणि देवासमोर बसून जे जेव करते. याच्या अगोदर मी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. जे माझे डेली व्हिडिओ बघतात त्यांनी ते पाहिलंच असेल. दररोज संध्याकाळी मी देवाला धूपदीप लावते आणि त्यानंतर मग जो धूप लावलेला असतो तो घरामध्ये फिरवते. कारण की ना, घरामध्ये जर धूप फिरवला तर त्यामुळं जे काही मच्छर असतात तर ते निघून जातात आणि घरामध्ये एक छान वास येतो. त्यामुळं मी दररोज फिरवते. त्यानंतर मग जो भीमसेनी कापूर आहे तर तो दररोज मी ह्या कापूरदानीमध्ये जाळत असते. त्यानंतर मग देवाला दिवा लावायचा आणि नंतर मग तेवढ्यात आईसुद्धा येतात आणि आई आल्याच्या नंतर ह्या तिघांचं असं काहीतरी सुरू राहतं. तर हे दोघं जण सारखं पळत होते, त्यामुळं आईने त्या दोघांना जवळ बसवलं आणि म्हणत होत्या की आपडी खेळूत आपण. पण त्यांचं काय ऐकायचं नाव नव्हतं. त्यांना फक्त असा धिंगाणा करायचा होता, बाकी काही नाही. त्यानंतर मग कंटाळून खुशीनं दोघांना एकाच गाडीत बसवलं आणि अशी फिरवत होती. आणि दादूला गाडीत बसायचं नव्हतं, तर दादूला अशी गाडी चालवायची होती, त्यामुळे त्याची इथं धडपड सुरू होती. आणि तो जर ही गाडी आमच्याकडे एकच आहे, बाकी सगळ्या वस्तू दोन दोन आहेत, पण ही गाडी मात्र एकच आहे. रियाला काय गाडीची आवड नाही तेवढी, पण दादूला मात्र खूप जास्त गाड्या आवडतात. म्हणजे ती 4 व्हीलरसुद्धा त्याला खूप जास्त आवडते. चालतं मग, बाय बाय, स्टे ट्यून्ड.